नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी गणित भाग 1 ज्याचा पेपर पुढच्या काही दिवसात होणार आहे, त्या पेपरच्या तयारीसाठी लिनियर इक्वेशन्स या पाठावरील म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या पाठावरील अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू जे की बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, असे सर्व एमसीक्यू तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी ठेवणार आहे. याच चॅप्टरचे नाही, या गणित भाग 1 मधील प्रत्येक चॅप्टरचे जे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहेत, ते एमसीक्यू आणि त्याचं एक्सप्लेनेशन ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तसे एमसीक्यू किंवा तेच एमसीक्यू जर परीक्षेत आलेत, तर तुम्हाला सहजतेनं सोडवता येतील. याची इथं आपण परफेक्ट तयारी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया लिनियर इक्वेशन्सच्या चॅलेंजला, जे की क्लास 10 चा मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला पहिला पार्ट आहे. फर्स्ट एमसीक्यू पाहूया इथला. मित्रांनो, यातले काही प्रश्न बोर्ड परीक्षेला आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि काही प्रश्न जे की आतापर्यंत बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले नाही आहेत. म्हणजे या दोन्हीचा सराव इथं होणार आहे. म्हणजे तुम्हाला कसलाही प्रकारचा एमसीक्यू जर आला तर याच लिस्ट मधला येईल. त्यामुळं तुम्हाला डेफिनेटली इथं या पाठावरचे एमसीक्यूचा फायदा होणार आहे आणि इथं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट हा पहिला प्रश्न आहे. डिटरमिनंट 2/2 डिटरमिनंट आहे. 2 रो आणि 2 कॉलम असतात, त्याला 2/2 म्हणतात किंवा डिग्री 2 असलेला डिटरमिनंट असं म्हणतात. याचं सोल्युशन किंवा याचं व्हॅल्यू विचारलेली आहे. काय ऑप्शन दिले आहेत पहा, इथं ऑप्शन्स आहेत लिहून. -1, -41, 41 आणि 1. तर याचा आन्सर पहा. या डिटरमिनंटची व्हॅल्यू काढण्याची पद्धत काय? ऑप्शन डी हे त्याचं आन्सर असणार आहे. त्याची व्हॅल्यू 1 येत आहे. ती कशी आली? टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट आपल्याला काय कळते, जनरल मध्ये जर डिटरमिनंट असा असेल बेटा, तर त्याची व्हॅल्यू कशी काढली जाते? या 2 नंबरचा गुणाकार करायचा, नंतर या 2 नंबरचा गुणाकार करायचा आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. त्याच पद्धतीला जर आपण इथं अप्लाय केलं आपल्या दिलेल्या डिटरमिनंटला, ए, बी, सी आणि डी इथले आकडे त्यांनी आपल्याला दिलेला डिटरमिनंट हा होता. कोणता? ए ची किंमत दिलेली आहे 5, बी ची दिलेली आहे 3, नंतर सी ची दिलेली आहे -7 आणि हा होता -4. तर हा डिटरमिनंट होता. तर आपण याला या 2 नंबरला मल्टिप्लाय करणार म्हणजे 5 इंटू -4 आणि नंतर या 2 नंबरला मल्टिप्लाय करणार म्हणजे 3 आणि -7चं मल्टिप्लिकेशन आणि त्या दोघांची वजाबाकीमध्ये. आता 5 इंटू -4 -20 आणि 3 इंटू -7 -21. हा इथला मायनस, हा 2 मायनस जेव्हा एकत्र येतील त्यावेळेस इथं बनतो प्लस, मीन्स -20 प्लस 21. 21 - 20 याचा आन्सर बनतंय, या डिटरमिनंटची व्हॅल्यू बनते 1. सो ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे दिलेल्या फर्स्ट एमसीक्यूचा. पुढे पुढे पाहूया नेक्स्ट एमसीक्यू. पुढचा एमसीक्यू काय दिलाय बघा. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल्स एक्स अँड वाय, dx ची व्हॅल्यू दिलेली आहे, dy ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि d ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सिंपल प्रश्न आहे. x दिलाय म्हणजे आपल्याला dx आणि d च्या किमतीचा संबंध पडणार आहे, जे की 49 आणि 7 दिलेले. डायरेक्ट फॉर्म्युल्यात ठेवा, आन्सर ओरली सांगता येईल. काय बेटा ऑप्शन दिलेले 7, -7, 1/7 आणि -1/7. याचा आन्सर समजून घ्या. काय प्रोसेस आहे? ऑप्शन नंबर ए म्हणजे याचा आन्सर 7 येते. ते कसं आलंय लक्षात घ्या. क्रॅमर रूल नुसार आपल्याला ही माहित असावं, x इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला? dx/d. ओके. सो या फॉर्म्युल्यानुसार जर आपण dx ची व्हॅल्यू 49 दिलेली आहे आणि d ची व्हॅल्यू 7 दिलेली आहे, त्या फॉर्म्युल्यात ठेवल्या तर इथं सिम्प्लिफिकेशन केल्यास 7 चा भाग जातो 49 ला दिल्यास x ची किंमत आपल्याला 7 मिळत आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये जे की आन्सर दिसत होतं 7 हे त्याचा आन्सर असणार आहे. पुढचा एमसीक्यू पाहूया. एमसीक्यू नंबर नेक्स्ट. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन 4x plus 5 equal to 19, what will be the value of y when x equals to 1? या समीकरणाचा ग्राफ काढायचा नाही. या ग्राफ आपल्याला इथं टू ड्रॉ द ग्राफ काढण्यासाठी x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत काय असेल असं विचारलं गेलंय. आपल्याला x ची किंमत 1 ठेवायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. ऑप्शन्स दिलेत पहा, a b c d 4 3 -2 and -3. तर याचा एक्सप्लेनेशन समजून घ्या. ऑप्शन नंबर बी म्हणजे 3 हे त्याचा आन्सर येते. कसं सबस्टिट्यूट करतोय आपण x = 1 या समीकरणामध्ये.
4x + 5y = 19 या समीकरणात जर आपण x ची किंमत या x च्या ठिकाणी 1 ठेवली, त्यांनी दिली असल्या कारणानं ही व्हॅल्यू, तर या ठिकाणी 1 ठेवला गेलाय. 4 × 1 सिम्प्लिफाय 4 झाला. इथं 5y आणि = 19 आहे. 4 तिकडे पाठवला ट्रान्सपोर्टेशन मध्ये तर -4 होऊन जाईल. 19 - 4 15 आणि 5 तर डिवाइड मध्ये पाडलं तर 15 / 5 आन्सर येते 3. सो y ची किंमत आलेली आहे 3. याचा अर्थ ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा MCQ पाहूया. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ x + 2y = 4 when फाइंड x when y = मागच्या सारखाच प्रश्न आहे, पण मागच्या वेळेस आपल्याला y फाइंड करायला सांगितला होता, आता x फाइंड करायला सांगितलं. समीकरण परत बदलून आलेलं आहे. सेम प्रश्न आहे तशाच पद्धतीचा. ऑप्शन्स पहा A B C D 1 2 -2 and 6. एक्सप्लेनेशन समजून घेऊया. याचा आन्सर काय ते पहा. ऑप्शन नंबर बी त्याचा आन्सर आलाय 2. काय म्हणते, सबस्टिट्यूट y = 1 दिलेली होती y ची किंमत आपल्याला, त्या समीकरणामध्ये सबस्टिट्यूट करा. या समीकरणात सबस्टिट्यूट केला, जिथं y आहे त्या ठिकाणी आपण काय ठेवणार, y ची दिलेली किंमत दॅट इज 1. ओके, 2 × 1 दॅट इज 2. सिम्प्लिफिकेशन केला आणि हा 2 इकडे पक्षांतरात पाठवला, सो -2 झाला. 4 - 2 इज 2. फाइंड x म्हणला होता, x ची किंमत 2 आली, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे. पुढील MCQ पाहूया. कन्सिडर द डिटर्मिनंट. काय दिलं बघा, 1 2 3 4 आहे. डिटर्मिनंट कन्सिडर करायला सांगला. राईट द डिग्री ऑफ गिवन डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची डिग्री विचारलेली आहे. मी थोड्या वेळापूर्वी सांगलं होतं का MCQ मध्ये की हा डिटर्मिनंट जो आहे बेटा तो 2/2 आहे. मीन्स 2 रो आणि 2 कॉलम. ओके, जे रो ची संख्या असते किंवा कॉलमची संख्या असते तीच संख्या त्या डिटर्मिनंटची डिग्री असते. म्हणून याचा ऑप्शन नंबर बी हे त्याचा आन्सर असणार आहे, कारण की याच्यात 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत, म्हणजे याची डिग्री काय म्हणते बेटा 2. ओके, तर एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. द डिग्री किंवा ऑर्डर शब्द असतो त्याला ऑफ डिटर्मिनंट इज डिफाइंड बाय द नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स इट कंटेन. त्याच्यामध्ये किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत याची संख्या, ती संख्या म्हणजेच त्याची डिग्री असते. म्हणून इथं 2 कॉलम आहेत पहा आणि इथे पहा 2 रो आहेत. ओके, म्हणून याची डिग्री काय असणार आहे 2. सो ऑप्शन नंबर बी त्याचं करेक्ट आन्सर होता. पुढचा MCQ पहा. टू सॉल्व x + y = 3 and 3x - 2y - 4 = 0 by determinant method find d. ऑप्शन दिलेत A B C D 5 1 -5 and -1. तर थोडंसं केअरफुल लक्षात घ्या. आपल्याला हे क्रॅमर नुसारचं गणित आहे. डी ची किंमत काढायला सांगितली आहे, dx नाही dy नाही. ओके, तर ह्या दोन समीकरणाला यूज करून डी ची किंमत फाइंड करायला सांगितलेलं आहे. तर ह्याचं एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. कॅपिटल डी मीन्स डिटर्मिनंट काढायचा आहे. सुरुवातीला दिलेले समीकरण ते पाहून घ्या कोणते आहेत बेटा. x + y = 3 एक समीकरण आहे, दुसरं आहे 3x - 2y आणि दिलेल्या क्वेश्चन मध्ये होता तो 4 कुठे होता बघा, इथं होता. -4 = 0 होता. तो -4 जर आपण तिकडे पाठवला तर तो काय होऊन जाईल बेटा +4 झाला इकडे आल्यावर. ओके, सो इथं लिहिलंय मी मूव -4 टू द राईट साइड. त्याच्यामुळे हे समीकरण असं बनलं. म्हणजे त्या फक्त दिलेल्या समीकरणाला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घेतलं. हे बघा ax + by = c या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं. म्हणून तो -4 मूव झाला राईट साइडला, तर तो +4 झाला. नाव डिटर्मिनंट डी, कॅपिटल डी युजिंग द कोएफिशियंट ऑफ x अँड y. कॅपिटल डी कसा केला जातो, फक्त x आणि y ची कोएफिशियंट्स कन्सिडर करून केला जातो. पहिल्या समीकरणात कोएफिशियंट्स काय आहेत बेटा, x चा आणि y चा 1 1 आहेत. सो इथं 1 आणि 1 लिहिला गेला. दुसऱ्या समीकरणात 3 आणि -2 आहे, सो इथं 3 आणि -2 लिहिला गेला. सो कोएफिशियंट्स लिहिले जातात x आणि y चे डी ला डिटरमाइन करण्यासाठी, कॅपिटल डी ला बनवण्यासाठी. हा झाला 2/2 डिटर्मिनंट. मग याला सॉल्व्ह करा. आपल्याला माहिती आहे याची सॉल्विंग कशी असते, या 2 नंबरचा गुणाकार नंतर या 2 नंबरचा गुणाकार. सो 1 × -2 इथं लिहिला गेला 1 - 2 अँड या 2 नंबरचा गुणाकार 1 आणि 3 चा 1 × 3 आणि दोघा गुणाकारामध्ये वजाबाकी होत असते. सो 1 × -2 दॅट इज -2, 1 × 3 दॅट इज 3 आणि इथला मायनस. सो -2 - 3 इट इज -5. सो ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. दिलेल्या MCQ चं -5 हे आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा MCQ पाहूया. काय सांगितलंय पहा. इफ ax + by
इक्वल टू सी अँड mx प्लस ny इक्वल टू d दोन समीकरण दिलेत आणि तिथे सांगितलंय की an इज नॉट इक्वल टू bm देन these simultaneous equations have ऑप्शन्स काय दिलेत तर हे simultaneous इक्वेशन त्यांच्या सोल्युशन बद्दल कोणतं ऑप्शन्स देऊ शकतात. ओन्ली वन कॉमन सोल्युशन, ऑप्शन बी म्हणते नो सोल्युशन, ऑप्शन सी म्हणते इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आणि ऑप्शन डी म्हणते ओन्ली टू सोल्युशन्स. तर यापैकी कोणतं आन्सर होऊ शकते हे लक्षात घेऊया आपण इथे. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. याचं ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर असणार आहे, ओन्ली वन कॉमन सोल्युशन. बट हे कसं एक्सप्लेन झालंय ते लक्षात घ्या. कंडिशन दिली त्यांनी आपल्याला काय दिले पहा, क्वेश्चन मध्ये दिली होती कंडिशन ही पहा, ही वाली an इज नॉट इक्वल टू bm असं दिलेलं आहे आपल्याला. हीच कंडिशन आपण इथे यूज करणार, त्याच्यामुळेच आपल्याला त्याचं सोल्युशन बद्दल डिसिजन घेता येते. am इज नॉट इक्वल टू bm हे दिलं होतं आपल्याला. यालाच मी थोडस असं लिहितोय, काय करतोय पहा, हा n इकडे पक्षांतरात पाठवला, b च्या डिवाइड मध्ये हा m इकडे पाठवला. सो a च्या सोबत जो n होता तो इकडे गेला, तो b बाय n लिहिला गेला आणि m च्या डिवाइड मध्ये इकडला m इकडे पाठवला तर a बाय m लिहिला गेला. सो दिस इक्वेशन इज रिटन ॲज दिस वे. याला अशा पद्धतीने लिहिल्या गेलंय. ठीक आहे. मग आता हे जे कंडिशन आहे तुम्हाला माहित असावं. थिअरी जर तुम्हाला याची लक्षात असेल, वन सोल्युशन किंवा नो सोल्युशन किंवा कॉमन सोल्युशन आहे, इन्फायनाइट सोल्युशन आहे, त्याच्या कंडिशन जर तुम्हाला माहित असेल तर ही कंडिशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काय होती कंडिशन्स? व्हेन द रेशो ऑफ कोएफिशियंट्स ऑफ एक्स, ए आणि m कोण आहेत चेक करा बरं. ए आणि m पहा, पहिल्या समीकरणातला ए हा काय आहे, एक्सचा कोएफिशियंट. दुसऱ्या समीकरणात m हा कोण आहे, एक्सचा कोएफिशियंट. ए आणि m कोण आहेत बेटा, एक्सचे कोएफिशियंट्स आहेत. तर त्यांचा रेशो आला इथं ए बाय m. हा रेशो काय, कोएफिशियंट ऑफ एक्स चा रेशो आहे. आणि बी आणि एन कोण आहेत ते पण चेक करून घ्या. बी आणि एन कोण आहेत इथं पहा, ही टर्म. वाय सोबत कोण आहे इथं बी, इथं वाय सोबत कोण आहे इथं एन. सो बी आणि एन कोण आहेत बेटा, वाय चे कोएफिशियंट्स आहेत. सो इथं काय झाला, हा रेशो कोएफिशियंट ऑफ वाय चा रेशो झाला. कोएफिशियंट ऑफ एक्स चा रेशो आणि कोएफिशियंट ऑफ वाय चा रेशो हे काय आलेला आहे, नॉट इक्वल. ओके. Coefficient of x does not equal to the ratio of coefficients of y, then the equations represent intersecting lines. ही intersecting line ची कंडिशन आहे. जर लाईन्स इंटरसेक्ट होत असेल तर त्यांचं काय असतं बेटा, जेव्हा ते लाईन एक्झॅक्टली एका पॉइंट मध्ये मीट होतात, एक आहे वन युनिक पॉइंट, सो दे हॅव ओनली वन कॉमन सोल्युशन. सो ऑप्शन नंबर ए त्याचा आन्सर असणार आहे. हे या पद्धतीनं इथं जे एमसीक्यू सांगले गेले होते एवढेच प्रिपेअर करून जा. तुम्हाला या पहिल्या पाठावरचे एमसीक्यू डेफिनेटली याच सोल्युशन सेट मधले मी जे डिस्कस केले त्यातलेच मिळणार आहेत, यात काही शंका नाही. आपण आता पुढे जाऊया. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटासा मेसेज आणि एक छोटीशी विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये तुम्हाला या चॅनलवर 11वी-12वीचे सुद्धा व्हिडिओज मिळणार आहेत पाहायला, म्हणून डेफिनेटली तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आवडल्यास आपल्या वर्गमित्रात शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. पुढे जाऊया आपण दुसऱ्या पाठाकडे, जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्या पाठावरील महत्त्वाचे एमसीक्यू त्यांची सुद्धा आपण इथं चर्चा करूया. काय म्हणते पहा, द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स चॅलेंज. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा चॅलेंज आपण स्टार्ट करूया. इथं फर्स्ट एमसीक्यू कडे आपण जाऊया. फर्स्ट एमसीक्यू रीड आउट करा. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज नॉटला अंडरलाईन केले मुद्दाम इथं. केअरफुली रीड करायचं बेटा, क्वेश्चनला केअरफुली रीड करा. इथं मी जसं बोल्ड करून अंडरलाईन करून ठेवलंय तसं परीक्षेत नसतंय, आपण केअरफुली लक्षात घ्यावं लागतंय. ओके. विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, खालीलपैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं विचारलंय बरं. ऑप्शन्स बघा इथं दिलेला आहे. फर्स्ट ऑप्शन एक्स स्क्वेअर प्लस 4x इक्वल्स टू 11 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 4x, 5x स्क्वेअर इक्वल्स टू 90 and 2x मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5. हे जे ऑप्शन दिलेत आपल्याला इथलं शोधायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं इक्वेशन शोधायचंय. ठीक आहे. चला एक्सप्लेनेशन समजून घेऊया. करेक्ट आन्सर आहे जे ऑप्शन नंबर ए मध्ये होतं. काय होतं बेटा, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 4x इक्वल्स टू 11 प्लस एक्स स्क्वेअर. आता यामध्ये काय झालंय बा,
आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहित असावं. काय असतंय की ज्या इक्वेशन मध्ये त्या इक्वेशन मधल्या व्हेरिएबलची डिग्री काय असावी, 2 असावी. जर 2 नसेल तर ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नसते. आता या समीकरणामध्ये हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर बोथ साइडचा कॅन्सल होऊन जातो आणि उरतो काय पहा, 4x = 11 एवढंच उरतंय फक्त. म्हणजे हे जे उरलेलं टर्म आहे याच्यामध्ये x चा पॉवर 2 दिसत नाहीये. त्यामुळं हे काय आहे बेटा, लिनियर आहे, परंतु क्वाड्रॅटिक नाहीये. ते बघा हे सांगितलं तर टर्म एक्स स्क्वेअर कॅन्सल आउट. इथं कॅन्सल झाले ना एक्स स्क्वेअर लिव्हिंग द लिनियर इक्वेशन्स. म्हणजे त्याची डिग्री 1 आहे, बट आपल्याला क्वाड्रॅटिक मध्ये डिग्री पाहिजे असते किंवा असते किती, 2. म्हणून हे जे फर्स्ट ऑप्शनचं इक्वेशन होतं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार नाही. ऑप्शन ए त्याचे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज द क्वाड्रॅटिक. आता इथं क्वाड्रॅटिक कोणतं आहे हे विचारले. मागचा प्रश्न काय होता, कोणतं नाही हे विचारलं होतं. आता आहे ते कोणतं ते विचारलं गेलंय. ऑप्शन्स इथे आहेत ए, बी, सी, डी. ओके, पाहू याच्यातलं कोणतं आन्सर बनणार आहे. एक्सप्रेशन कडे लक्ष द्या. ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कसं आलं सर, वी आर लुकिंग फॉर अ स्टँडर्ड फॉर्म. जर असं आपल्याला लूप मिळाला एखाद्या समीकरणाचा तर ते समीकरण काय असते बेटा, क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. पण त्यांनी दिलेले समीकरण या फॉर्म मध्ये नव्हते, थोडेसे फार त्यांनी डिस्टर्ब करून दिलेले आहेत, तुम्हाला कॉम्प्लेक्स बनवून दिलेले आहेत. आपल्याला त्या स्टँडर्ड फॉर्म मधल्या समीकरणाचा शोध घ्यावा लागेल. तसं मिळाल्याच्या नंतर आपण डिसाईड करू शकतो का ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे अथवा नाही. सो ऑप्शन नंबर ए मध्ये जे दिलेलं होतं समीकरण, याला आपण जर सिम्प्लिफाय केलं, कसं केलं पहा, या एक्स न मल्टिप्लाय केलं या ब्रॅकेटच्या मध्ये, तर काय होईल पहा, एक्स इंटू एक्स मल्टिप्लाइंग एक्स, काय मिळेल बघा, एक्स इंटू एक्स, एक्स क्यूब. ऑप्शन नंबर ए मध्ये नाहीये, ए तर होणारच नाहीये, ते क्यूबिक बनणार आहे. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर आहे. याच्यामध्ये दिसतंय एक्स ला मल्टिप्लाय केलं ब्रॅकेट सोबत, तर एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर इथे मिळाला, प्लस ला प्लस लिहिला, हा एक्स न परत या 5 ला मल्टिप्लाय केलं तर इथं 5x मिळाला आणि इक्वल टू 4 आहे पुढे. मग हे जे समीकरण इथं मिळतंय, या समीकरणामध्ये हायेस्ट पॉवर व्हेरिएबलचा 2 दिसत आहे. बाकीच्या कुठल्याही समीकरणामध्ये 2 दिसणार नाही. म्हणून हे अशा फॉर्म मध्ये आपल्याला मिळाले की जे की स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आणि हा स्टँडर्ड फॉर्म आपल्याला मिळाला असल्यामुळं ते समीकरण नंबर किंवा ऑप्शन नंबर बी मधून आपल्याला प्राप्त झालंय. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, कारण की या समीकरणाची डिग्री 2 आहे आणि हे क्वाड्रॅटिक बनतंय आणि आपल्याला त्यांनी क्वाड्रॅटिकच विचारलं होतं. ऑप्शन नंबर ए मध्ये जर चेक केला तर त्याचं जर सिम्प्लिफिकेशन केला तर तिथं x चा पॉवर 3 मिळाला, म्हणजे ते क्यूबिक होतं. म्हणून प्रत्येक ऑप्शनला चेक करावं लागणार आहे. थोडी स्पीड पकडून तुम्हाला इथं सगळ्या ऑप्शन मध्ये चेकिंग करणं आणि त्यामध्ये कुठं हायेस्ट व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 मिळतो ते पाहून त्याला डिसाईड करायचं. काही काही वेळेस असे एमसीक्यू असतात की तिथं थोडासा टाइम लागतो, जसा हा एमसीक्यू होता. प्रत्येकाला चेक करावं लागलं आपल्याला आणि मग सगळ्यामध्ये डिग्री 2 कुठं मिळते ते चेकआउट केल्या गेलं. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5. खालीलपैकी कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट 3 आणि 5 आहेत असं विचारलंय. ओके, सो चेक करूया. ऑप्शन दिलेले आहेत इथं 4 ऑप्शन्स. हे फर्स्ट बॉक्स मीन्स ऑप्शन ए आहे, सेकंड मीन्स बी आहे, हा सी ऑप्शन आहे आणि हा डी आहे. ओके, तर एक्सप्लेनेशन लक्षात घ्या की ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स 3 आणि 5 असतील तर ते खालीलपैकी कोणतं समीकरण असेल. काय दिले बघा, ऑप्शन नंबर डी त्याचं करेक्ट आन्सर आहे. ते कसं आलं एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. काय बेटा, आपल्याला रूट्स दिलेत, म्हणजे त्याला मी अल्फा आणि बीटा म्हणतो, तुम्हाला याची थिअरी माहित असेल तर. काय दिलेत आपल्याला रूट्स, 3 and 5, 3 and 5. तर आपल्याला रूट्स माहित असेल तर समीकरण लिहिता येत असते. कसं, हा त्याचा फॉर्म्युला आहे. काय बेटा, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स. If we know the roots, we can find the quadratic equation by using this formula. X square minus sum of roots into x plus product of roots equals to 0. So given roots आहे इथं दिला अल्फा आणि बीटा. सम ऑफ रूट्स काढून घ्या. 3 + 5 8 हे सम झाली. प्रोडक्ट काढला 3 × 5 15 झाला. आणि हे सम आणि प्रोडक्ट या फॉर्म्युल्यात जर आपण सबस्टिट्यूट केले तर एक्स स्क्वेअर इथं एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स का 8x आणि प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स 15.
तर एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इक्वल 0 हे काय मिळालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये दिसत आहे. इथं पहा एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 हे या ठिकाणी इथं आपल्याला दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हे त्याचं करेक्ट आन्सर मिळालं. लक्षात आलंय. रूट्स माहित असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट MCQ पाहूया पुढचा. If 3 is one of the roots of quadratic equation kx square minus 7x plus 12 equals to 0, then k equals to what? क्वेश्चन मार्क दिलाय. हे समीकरण दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि या समीकरणाचा एक रूट 3 आहे असं सांगितलंय. तर त्या समीकरणामध्ये k ची किंमत काय बनेल ते विचारलेलं आहे. ऑप्शन दिले आहेत बघा, 1 -1 3 -3. ऑप्शन्स यापैकी कोणता आन्सर करेक्ट असणार आहे ते समजून घेऊया. काय दिलंय करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर ए 1 हे त्याचं करेक्ट आन्सर आलंय. कसं आलंय ते लक्षात घ्या. सिन्स 3 इज अ रूट, सबस्टिट्यूट x इक्वल्स टू 3 इनटू द इक्वेशन. दिलेलं इक्वेशन काय होतं? kx स्क्वेअर. हे समीकरण पहा. दिलेलं समीकरण काय होतं बघा, kx स्क्वेअर मायनस 7x प्लस 12. मग त्या समीकरणात जिथं जिथे x आहे तिथं आपण काय ठेवत आहोत? 3. ओके ना. सो इथं हे बघा, इथं 3 आला, kx स्क्वेअर मायनस 7x, इथं 3 आला x च्या ठिकाणी प्लस 12. आता हे सिम्प्लिफाय करा. हे बनणार आहे 7 इंटू 3 21. 21 प्लस मायनस 21 प्लस 12 दॅट इज -9. आणि -9 ट्रान्सपोर्टेशन मध्ये इकडे पाठवल्यावर काय बनेल बघा, हे 9k -9 तिकडे गेल्यावर +9 झाला. सो 9k इक्वल्स टू 9 झाला आणि 9 कॅन्सल आउट झाल्याच्या नंतर k ची किंमत आपल्याला काय मिळत आहे? 1. सो ऑप्शन नंबर ए मध्ये हे त्याचं उत्तर आपल्याला दिसत आहे. ए, k ची किंमत किती आलेली बेटा? 1. सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर ऑफ दिस MCQ. पुढचा MCQ पाहूया. For the quadratic equation x square plus 10x minus 7 equals to 0, the values of a, b, c are. खूप इझी आणि सिंपल MCQ आहे की या क्वाड्रॅटिक या इक्वेशन मध्ये a, b, c च्या किमती त्यांनी विचारलेल्या आहेत. काय असतील? इथं सहज जास्त डिटेल एक्सप्लेनेशन सांगण्यासारखी काहीही प्रक्रिया इथं नाही आहे. सरळ सरळ तुम्हाला कोएफिशियंट्स लक्षात घ्यायचेत आणि ते लिहून काढायचे. ए ची किंमत काय बनते बेटा? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट्स. बी ची किंमत काय असते? एक्स चा कोएफिशियंट आणि सी मीन्स कॉन्स्टंट ची टर्म. ओके, काय बनणार आहे यातलं ऑप्शन्स? ऑप्शन नंबर ए पहा, लक्षात येते का? ए ची किंमत 1, बी ची किंमत +10 अँड सी ची किंमत -7. हे बघा इथं ऑप्शन नंबर सी मध्ये ते दिसत आहे आपल्याला 1, 10 आणि -7. सो ऑप्शन नंबर हे सी इथं लिहून आहे. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर ऑफ दिस MCQ. लक्षात आलंय? इथं सगळं गोष्टी व्यवस्थित लिहून दाखवल्यात. फक्त स्टँडर्ड फॉर्म सोबत आपण दिलेले इक्वेशन कम्पेअर करायचं आणि एबीसी च्या किमती लिहून काढायच्या. ठीक आहे, पुढचा MCQ पाहूया आपण. चला. The roots of x square plus kx plus k equal to 0 are real and equal. कंडिशन काय लक्षात घ्या? रूट्स रिअल अँड इक्वल आहेत. सो डेल्टा इक्वल टू काय असतो बेटा माहिती आहे तुम्हाला? रिअल अँड इक्वल ची कंडिशन काय? डेल्टा इक्वल 0. डेल्टा मीन्स व्हॉट? b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. तर k फाइंड करायला सांगितलं. ऑप्शन दिलेले आहेत पाहिजे इथं 0, 4, 0 और 4c पण ते दिले आणि डी मध्ये दिलेला आहे 2. ओके, सो एक्सप्लेनेशन लक्षात घ्यायचं. कंडिशन मी आता सांगली तुम्हाला. डिस्क्रिमिनंट दॅट इज b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू काय असतो बेटा? 0 असतो. क्लिअर? सो याच्यामध्ये ठेवा. दिलेलं समीकरण काय होतं आपल्याला? त्याच्यामध्ये त्याला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करा आणि एबीसी च्या किमती सांगा. हे जे समीकरण आहे या समीकरणाला स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करा. ए ची किंमत काहीच नाही म्हणजे 1 आहे एक्स स्क्वेअर सोबत आणि x सोबत आहे तो k आणि c पण k च आहे. म्हणजे a ची किंमत 1, b ची किंमत k आणि c ची किंमत पण k च आहे. जे की इथं लिहिलेलं आहे पहा, लक्षात येतंय. a इक्वल टू 1, b इक्वल टू k, c इक्वल टू k. आणि हे a b c च्या व्हॅल्यूज आता या डिस्क्रिमिनंट मध्ये ठेवायच्यात. म्हणजे b स्क्वेअर, b ची किंमत आहे k स्क्वेअर लिहिला -4 इंटू 1 दॅट इज a. बघा इथला a लिहिलेला आहे आणि c ची किंमत आहे बेटा k इथं ठेवलेली आहे. सो सिम्प्लिफाय करा. k स्क्वेअर 4 इंटू 1 दॅट इज 4 इंटू k दॅट इज 4k. k स्क्वेअर मायनस 4k इक्वल टू 0. त्यातला k कॉमन काढला. या स्टेपला लक्षात घेताय का?
के कॉमन केल्यानंतर ब्रॅकेटमध्ये मिळतो के मायनस 4 आणि दोन टर्मचा गुणाकार 0 येतो. दिस इम्प्लाइज के इक्वल टू 0 और the second bracket that is k minus 4 equal 0. k equal 0 मिळालाय, मायनस 4 तिकडे पाठवून दिला तर k इक्वल टू आपल्याला काय मिळतो 4. सो ऑप्शन 2 मिळाले आहेत k च्या किमती 0 और 4. सो ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 0 और 4 हे k च्या किमती मिळाल्यात. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. काय दिलेलं बघा. फॉर दिस क्वाड्रेटिक इक्वेशन √2x² - 5x + √2 = 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायला सांगितली. डिस्क्रिमिनंट मी आताच सांगितलं तुम्हाला. काय असतो बेटा डिस्क्रिमिनंट मीन्स b² - 4ac या टर्मला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. आता इथं abcच्या किमती काढा. हे a आहे √2, b आहे -5 आणि c आहे √2. आता ह्या abcच्या किमती डिस्क्रिमिनंट मध्ये ठेवायच्यात आणि सिम्प्लिफाय करायचं जेणेकरून त्याला आपल्याला त्याची किंमत मिळून जाईल. सो ऑप्शन दिसेत -5, b आहे 17, c आहे √2 अँड d आहे 2√2 - 5. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. काय बनते मी आता सांगितलं तर डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय बेटा. इट इज b², डेल्टा ने डिनोट करतात त्याला, b² - 4ac. आता पहिलं आपण a, b आणि c च्या किमती काय आल्या होत्या दिलेल्या इक्वेशन मध्ये. a ची किंमत √2 आहे, इथं लिहून आहे सगळं. b ची किंमत -5 आणि c ची किंमत √2. या सगळ्या किमती या डिस्क्रिमिनंट मध्ये ठेवल्या तर हे डेल्टा इक्वल्स टू इथं दिसत आहे तुम्हाला. डेल्टा इक्वल्स टू काय पहा या ठिकाणी. डेल्टा इक्वल्स टू काय -5 हा b² ठेवला. हे b² ची किंमत. ओके, हे -4 आणि हे a ची किंमत. a किती आहे बेटा √2 आहे आणि c किती आहे बेटा तो पण √2 आहे. √2 × √2 काय बनणार आहे मल्टिप्लाय केलं तर हे काय होणार आहे बेटा 2 होणार आहे. सो 2 × 4 दॅट इज 8 होणार आहे आणि इथं -5 चा स्क्वेअर 25 झाला. 25 - 8 इथं लिहिलंय बा. 25 - 8 इट इज 17. सो ऑप्शन नंबर बी मध्ये त्याचा आन्सर दिसतंय पहा या ठिकाणी. दिसतंय हे या ठिकाणी. ओके, सो करेक्ट आन्सर काय इथं लिहिलेलं आहे पहा सुरुवातीलाच. द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी अँड आन्सर इज 17. हे या एमसीक्यू चा आन्सर होतं. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया पुढचा. आउट ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स फाइंड द इक्वेशन्स हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट्स -5. काय म्हणते सम ऑफ रूट्स दिलेला आहे -5. खालीलपैकी कोणत्या इक्वेशन्स असं आहे की त्याच्या रूटची बेरीज -5 येते. असं कोणतं समीकरण ते फाइंड करा सांगितलेलं आहे. ओके, चला एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. ऑप्शन दिसतात ए बी सी डी 4 क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले आहेत. हा, डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. कसं आलं ते लक्षात घ्या. फॉर्म्युला काय सम ऑफ रूटचा -b/a. त्यांनी आपल्याला सम दिलेले बेटा. काय दिलेले बेटा -5 येते. सो समचा फॉर्म्युला मी आताच सांगलाय तुम्हाला. काय होता -b. सम ऑफ रूटचा फॉर्म्युला काय आहे -b/a. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर. सो यामध्ये जर आपण चेक केलं खालीलपैकी कोणत्या समीकरणात बी आणि ए जर या समीकरणात इथं ठेवले तर -5 बनवतात. कारण त्याने सांगितलं ना की सम -5 येते म्हणून. -b/a कुठं बनतंय चेक करा. -b/a ची किंमत यापैकी कोणत्या इक्वेशन मध्ये कन्सिडर केल्यावर त्याचं आन्सर -5 बनेल. सो -b/a येण्यासाठी पहा ऑप्शन नंबर डी मध्ये जर आपण चेक केलं. डी मधलं समीकरण कोणतं होतं बेटा इथलं. याला चेक केलं. बी ची किंमत काय बेटा 15 तर ते -15 ठेवावं लागली. सो -15 डिवाइडेड बाय ए ची किंमत काय 3 तर मी 3 ठेवला. सो 3 ने कॅन्सल केल्यावर याला उत्तर येतंय हे मायनस राहिला आणि 5. सो ऑप्शन नंबर डी मधले जर बी आणि ए सिलेक्ट केले तर आपल्याला -5 हे सम मिळत आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी एक त्याचं करेक्ट असणार आन्सर असणार आहे. हे दिले बघा ऑप्शन नंबर डी फिट्स द गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय होते की सम काय येत होता -5. सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे -5 वर. तुम्हाला हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक होतं की सम ऑफ रूटचा फॉर्म्युला काय -b/a. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. फॉर √5m². इथं थोडं प्रिंट मिस्टेक आहे बेटा. इथला हा जो रूट आहे फक्त 5 पर्यंतच आहे आणि तो रूट पुढे m पर्यंत नाही आहे. सो हा रूट इथून m साठी नाही आहे. ठीक आहे, √5 एवढंच टर्म होती ती. √5m² - √5m + √5 = 0. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. या दिलेल्या इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन साठी खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. त्याचे रूट्स रिअल अँड अनइक्वल आहेत, रिअल अँड इक्वल आहेत, रिअल रूट्स आर नॉट रिअल आहे का, त्याला 3 रूट आहेत असं विचारलंय.
3 रूट तर येणार नाही. ऑप्शन नंबर बी तर कधीच होऊ शकत नाही, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूटच 2 असतात. दिस इज नॉट पॉसिबल केस. तर एबीसी पैकी कोणतं पण ते चेक करावं लागेल. आता हे कशावर आधारित आहे टॉपिक? नेचर ऑफ रूट्स. ओके, नेचर ऑफ रूट कशावरून ठरलं तसं बेटा? डिस्क्रिमिनंटवरून. आणि मला इथं एबीसीच्या किमती सांगताय. ए ची किंमत √5, बी ची किंमत -√5 आणि सी ची किंमत √5 आहे. तर आपण डिस्क्रिमिनंट चेक करून घेऊया. पहा, डिस्क्रिमिनंट आहे हे b² - 4ac. क्लिअर? हा, एबीसीच्या किमती आता सांगले मी. ए ची किंमत √5, बी ची -√5, सी ची √5 आहे. त्या सगळ्या किमती याच्यात ठेवल्या तर ही क्वाड्रॅटिक हे जे डिस्क्रिमिनंट आहे त्याची किंमत काय बनते, आणि त्याच्या किमतीवरून आपण ठरवत असतो नेचर, रूटचं नेचर काय असतं ते. मग इथं ठेवला जर आपण b² -√5 चा स्क्वेअर, -√5 चा स्क्वेअर काय येणार आहे? 5 येणार आहे. आणि √5 काय म्हणते बेटा? 5 म्हणते. 5 × 4 दॅट इज 20 दिलेलं बघा. 5 आणि 5 × 4 दॅट इज 20. 5 - 20 इट इज -15. आणि डेल्टाची किंमत निगेटिव्ह आली, याचा अर्थ काय? डिस्क्रिमिनंट हा लेस दॅन 0 आला. देअरफॉर रूट्स आर नॉट रियल. माहित असावं तुम्हाला. दिस डेल्टा डिपेंड 3 रूट्स आहेत, 3 नेचर आहेत बेटा त्याचे. डेल्टा जर पॉझिटिव्ह आला, डेल्टा जर निगेटिव्ह आला, आणि डेल्टा जर 0 आला. डेल्टा पॉझिटिव्ह आला तर काय असतो? रूट्स आर रियल अँड इक्वल. ही थिअरी तुम्हाला माहित असावी. सॉरी, रियल अँड अनइक्वल. ओके, आणि डेल्टा जर 0 आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. आणि डेल्टा जर निगेटिव्ह आला तर आताच सांगितलं आपण, निगेटिव्ह आला तर रूट्स आर नॉट रियल, किंवा त्याला इमॅजिनरी रूट्स असं म्हटलं जातं. इथं डेल्टा मायनस मध्ये आलाय, निगेटिव्ह आलाय, म्हणून पण रूट्सचं काय सांगितलंय नेचर? रूट्स आर नॉट रियल. सो ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला ते दिसत, रूट्स आर नॉट रियल. हे ऑप्शन नंबर सी त्याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा एमसीक्यू पाहूया. One of the root of the equation x² plus mx minus 5 equal to 0 is to find m. सिंपल सा प्रश्न आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक रूट जर 2 आहे तर m ची किंमत फाइंड आउट करा असं सांगितलंय. सिंपल आहे. रूट असल्यामुळं एक व्हेरिएबलच्या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवायची. त्यांनी जे रूट ती म्हणून दिली होती, x बरोबर 2 दिलेला आहे रूट म्हणून, तो आपण तिथं सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग x = 2 इन द गिवन इक्वेशन. सो त्या दिलेल्या इक्वेशन मध्ये जिथे x आहे, x² प्लस mx प्लस -5 होता, जिथे जिथे x आहे तिथे 2 टाकला. 2 चा वर्ग इथं 4 आलाय. mx आहे 2m आला आणि -5. माझ्या 4 आणि वजा 5, 4 - 5 दॅट इज -1 इथं लिहिला गेला. -1 तिकडे पाठवला तो +1 झाला, आणि हा 2 इकडे डिवाइड मध्ये पाठवला. m ची किंमत 1/2 आलेली आहे, जी की ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिसत आहे. हिअर इट इज. हे ऑप्शन नंबर सी हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, हे या पद्धतीचं एक्सप्लेनेशन इथे लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. इथं क्विज कंप्लीट होत आहे बेटा. आपण दुसऱ्या पाठावरचे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन या पाठावरचे पूर्ण एमसीक्यू पाहिले, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. तुम्ही नक्कीच याचा सराव करा. प्रत्येक एमसीक्यूला इथं व्यवस्थित समजून घ्या. आता आपण जाऊया पुढच्या पाठाकडे. तिसऱ्या पाठावरचे अर्थमेटिक प्रोग्रेशन या पाठावरचे अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू आपण इथं स्टार्ट करत आहोत. पहिला एमसीक्यू पाहूया. फॉर गिवन एपी a equal to 3.5, d equal to 0, n equals to 101, then find tn असं विचारलेलं आहे. ओके, यांची किंमत दिलेली आहे 101, लक्षात घ्या. आणि tn ची किंमत काढायला सांगली मी. 101 वी टर्म, 101th टर्म फाइंड आउट करायला सांगितलं. ऑप्शन दिले 0, 3.5, 103.5, 104.5. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला tn चा. पहा, फॉर्म्युला काय बेटा? tn = a + n - 1 × d. या फॉर्म्युल्यात आपल्याला काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये पहा एकदा. a दिलेला आहे 3.5, d दिलेला आहे 0. a ची किंमत 3.5 इथं ठेवली आहे बाई. a च्या ठिकाणी हे बाई 3.5 ठेवला गेला. n ची किंमत 101 आहे. 101 वजा 1 n - 1 झाला, आणि d ची किंमत 0. पण d 0 असल्यामुळे, तो गुणाकार असल्यामुळे ही टोटल टर्मच काय बनून जाते बेटा? * 0 असल्यामुळे टोटल टर्मच 0 बनणार आहे. म्हणजे 3.5 + 0 तेवढाच उरला. सो 3.5 लक्षात ठेवा इथे गोष्ट नॉर्मलची. जेव्हा d 0 असतो ना बेटा, त्यावेळेस त्या सिक्वेन्स मध्ये किंवा त्या एपी मध्ये a जो आहे
3.5 असेल तर त्याची कितवी पण टर्म विचारू द्या तुम्हाला, एनी टर्म, ती पण काय येणार आहे 3.5 येणार आहे जर का डी 0 असेल तर. सो याचा ऑप्शन काय आहे बेटा, ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. 3.5 हे आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट MCQ पाहूया. फर्स्ट फोर टर्म्स ऑफ एन AP whose first term is -2, फर्स्ट टर्म इज ए दिलेला आहे आपल्याला -2 अँड कॉमन डिफरन्स डी दिलेला आहे -2. तर आपल्याला विचारलाय फर्स्ट फोर टर्म्स विचारल्यात. डी दिलेला आहे -2, डी हा ऍड करत जायचा. फर्स्ट टर्म इथंच लक्षात येऊ शकते आपल्याला आहे -2 फर्स्ट टर्म होती बेटा, त्याच्यामध्ये परत डी ऍड करा, -2 -2 -2 -4, पुन्हा डी ऍड करा, -2 ऍड करा, -6, पुन्हा -2 ऍड करा, -8. या ऑप्शन्स मध्ये कुठं दिसतात पहा, -2 -4 -6 ऑप्शन नंबर सी मध्ये दिसत आहे. सो ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर इथे एक्सप्लेनेशन लक्षात घ्या, ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. ए दिलेला होता, डी दिलेला होता आणि आपण काय केलं फर्स्ट टर्म आणि T2 करणं म्हणजे काय, फर्स्ट टर्म मध्ये डी ऍड करणं म्हणजे -2 -2 -4 झाला. परत T3 म्हणजे सेकंड टर्म मध्ये डी ऍड करणं, -4 -2 -6 आला आणि T4 म्हणजे थर्ड टर्म मध्ये डी ऍड करणं, प्रिव्हियस टर्म मध्ये डी ऍड केला जात असतो. सो -8. सो ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. ओके. फॉर अन AP पुढचा प्रश्न पाहतोय आपण. T7 दिलेला आहे 4, डी दिलेला आहे -4, देन A इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. विचारलेला आहे बेटा A ची किंमत 6, 7, 20, 20 याचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. आपल्याला 7th टर्म दिलेली आहे आणि डी दिलेला आहे. TN चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. TN चा फॉर्म्युला काय बेटा, A + n-1 × D आणि यांची किंमत पुट करावं लागेल 7, कारण की आपल्याला दिली बघा n = 7, T7 माहित होऊन जाईल आपल्याला. बट T7 ची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे 4 म्हणून. ओके. आणि डी ची किंमत पण दिलेली आहे -4. जर आपण ह्या व्हॅल्यूज या समीकरणात ठेवल्या, फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या TN च्या, तर हे TN चा फॉर्म्युला काय म्हणला बघा, T7 बनला. तिथं ठेवलाय 4, T7 ची किंमत 4 दिली होती आपल्याला त्यामुळं. आणि A ची किंमत काढायला तसंच राहून गेलाय. n-1 यांची किंमत झाली 7, 7 - 1 दॅट इज 6 इथं लिहिलं गेलेलं आहे. आणि इंटू डी जो होता बेटा, डी ची किंमत आपल्याला -4 दिलेली आहे क्वेश्चन मध्ये. ओके ना, हिअर इट इज डी इक्वल्स टू -4. मग आपण ते पण ठेवलं या फॉर्म्युल्यात, इथं -4 आला. आता हे सिम्प्लिफाय करा, इकडे 4 = A + 6 × -4. किती बनतं बेटा हे, 6 × -4 sin चौक 24 आणि मायनस राहिला -24. -24 इकडे पाठवला, 4 मध्ये तो मायनस इकडे गेल्यावर ऍड होणार आहे. 4 + 24 इट इज 28. ए ची किंमत मिळालेली आहे 28. सो ऑप्शन नंबर डी मध्ये येते आपल्याला आन्सर दिसत आहे इथे 28. ओके. सो ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट MCQ पाहूया. द सिक्वेन्स -10, -6, -2 and 2 या सिक्वेन्स मध्ये एवढे सिक्वेन्स देऊन सोडून दिले, ऑप्शन्स रीड करा. इज अन AP reason D = -16, is an AP reason D = 4, is an AP reason D = 4 and is not an AP. ऑप्शन असे दिलेले आहेत इथे. फक्त ऑप्शन बी आणि सी सेम दिसत आहे पहा. इज अन AP रिझन D = 4, इज अन AP रिझन D = 4 हे सेम आहे. एका ठिकाणी मायनस असायला पाहिजे कुठल्या तरी, मी प्रिंट मध्ये इथं आलं नाहीये. समजून घेऊया गणित कसं करता येईल. एक्सप्लेनेशन लक्षात घ्या, इथं दिले बघा, दोन्ही ऑप्शन्स दिलेत. प्रिंट मध्ये जरी आलं तरी करेक्ट ऑप्शन बी और सी दोन्ही सेम असेल तर दोन्हीपैकी कोणतंही लिहायचं आहे. ठीक आहे. इज अन AP अँड रिझन D = 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. दोन्ही मध्ये सेम असल्यामुळे दोन्ही करेक्टच निघाले. ठीक आहे. कसं चेक करायचं सर, इथं दिलेला सिक्वेन्स काय होता, AP काय होता, -10, -6, -2. आपण चेक करा हे AP आहे का. AP चेक करण्यासाठी काय करावं लागतं, कोणत्याही दोन क्रमाने येणाऱ्या टर्म्स मधला फरक सारखा येतो का, तर बघावा लागतो. -6 आणि -3 चे सबट्रॅक्शन करा, -2 -6 चे सबट्रॅक्शन करा, 2 आणि -2 ची सबट्रॅक्शन करा. जर ते सारखं येत असेल तर त्याला AP म्हणावं लागेल. पहा इथं बघा केलंय, -6 आणि -10 सबट्रॅक्शन केलंय, मायनस मायनस हे प्लस झाला, +10 -6 4 आला. पुन्हा T3 आणि T2 ची वजाबाकी केली आहे, -2 हे मायनस आणि -6 हे +6 झाला, 6 - 2 इथेही 4 आलेला आहे. आणि T4 - T3 दॅट इज 2 मायनस आणि -2 इथं मायनस मायनस प्लस झाला, 2 + 2 4. तिन्ही क्रमाने येणाऱ्या टर्म्स मधला फरक सारखा येत आहे. आणि तो फरक जेव्हा सारखा येतो त्यावेळेस त्याला AP म्हटलं जाते आणि जो फरक सारखा येत असतो त्याला D म्हटलं जाते. म्हणून दिस इज अन AP विथ कॉमन डिफरन्स D = 4
इट इज अन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. म्हणून ऑप्शन नंबर बी आणि सी मध्ये ते आपल्याला दिलं होतं की इट इज अन एपी आणि डी ची किंमत काय होती 4 असल्या कारणानं त्याला आपल्याला एपी म्हणावं लागलं. हे त्याचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग. किती सिंपलचा प्रश्न आहे, एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही बिलकुल. कॉमन डिफरन्स म्हणजे काय बेटा? डी. कसा काढला जातो? क्रमाने येणाऱ्या टर्म्स मधला फरक. या दोघातला फरक किंवा या दोघातला फरक बघा. किती येणार आहे? 0. ऑप्शन नंबर डी हे त्याचे करेक्ट आन्सर असणार आहे. व्हेरी सिंपल प्रश्न होता हा. T2 - T1 करा की T3 - T2 करा. 4 - 4 0. ओके, अशी काही टाइम सेव्ह करणारे सुद्धा एमसीक्यू असतात. काही ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागतात, काही ठिकाणी खूप फास्टली त्याला आपण समजून डायरेक्ट आन्सर लिहू शकाल. इतके सोपे असतात. पुढचा एमसीक्यू पाहूया आपण. फॉर गिवन एपी ए इक्वल टू 3.5 अँड डी इक्वल टू 0 T2 विचारलाय. थोड्या वेळी असा एमसीक्यू झालाय बघा. मी त्यावेळेस नोट करा सांगतो तुम्हाला. जेव्हा डी 0 असतो ना बेटा, त्यावेळेस त्यानं कितवी टर्म विचारू द्या. मागच्या वेळेस 7वी टर्म विचारली होती आय थिंक, किंवा 101वी टर्म विचारली होती. आता दुसरी टर्म विचारली. कितवी टर्म विचारली? डी 0 असं की जे फर्स्ट टर्म असते ना, तीच टर्म उत्तर येत असते. 3.5 चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. बट कधी? जेव्हा डी हा 0 असेल त्यावेळेस. कॉमन डिफरन्स 0 आहे. 0 ऍड करत बसा. 0 ऍड केला 3.5 मध्ये तर 3.5 राहणार आहे. म्हणजे दुसरी टर्म 3.5 आली. पुन्हा डी ऍड करा म्हणजे 0 ऍड करा, पुन्हा 3.5 येणार आहे. म्हणजे तिसरी टर्म सुद्धा काय येणार आहे? 3.5. म्हणजे अशा पद्धतीने काय 0 ऍड केल्यावर 3.5 येणार आहे. So common difference 0 असेल तर every term in a progression is exactly equal to the first term. जर common difference 0 असेल तर. पुढचा एमसीक्यू पाहूया. In the AP 2 - 2 - 6 and -10 common difference D is. common difference विचारला काय असेल? आता सांगितलं common difference म्हणजे क्रमाने येणाऱ्या टर्ममधला फरक. या दोघांची वजाबाकी करा किंवा या दोघांची वजाबाकी करा किंवा या दोघांची वजाबाकी करा. कुठली एक वजाबाकी करा आणि कॉमन डिफरन्स सांगून टाका. समजा मी या दोघांची वजाबाकी करतोय. ठीक आहे. सो -2 T2 - T1 असं बेटा. मायनस आणि हा 2. सो हे काय बनणार आहे? -4. सो ऑप्शन नंबर ए मध्ये त्याचं आन्सर आपल्याला मिळत आहे. ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर असणार आहे. हिअर इट इज ए -4 हे त्याचं आन्सर मिळालं. कसं? T2 - T1 -2 -2 -4 आलेला आहे. सो त्या एमसीक्यूचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा एमसीक्यू पाहूया बेटा. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स? पहिल्या 10 नॅचरल नंबरची बेरीज काय आहे? ओके, तर तुम्हाला ह्याच्यावरून Tn च्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल, किंवा सम ऑफ नॅचरल मधचा एक फॉर्म्युला सुद्धा आहे, टेक्स्टबुक मध्ये आहे बघा, n × n+1 / 2. त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल, किंवा Tn च्या फॉर्म्युल्यानुसार करता येईल. हा फॉर्म्युला वापरला, n × n+1 / 2 सम ऑफ नॅचरल नंबर्सचा फर्स्ट n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला किती दिले बेटा? फर्स्ट 10 नॅचरल नंबर, म्हणजे n ची किंमत काय पकडायची आपण इथं? 10. तर या फॉर्म्युल्यात ठेवा बरं, जिथं n आहे तिथं 10, इथं 10 ठेवला. n+1 हे 10+1 आणि डिवाइडेड बाय 2. 10 × 10+1 11 आणि इथे कॅन्सलेशन केलं तर 5 चा भाग गेला. 5 × 11 55. तर पहिल्या 10 नैसर्गिक संख्याची बेरीज काय? नॅचरल नंबरची बेरीज काय आली बेटा? 55. ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हे या ठिकाणी सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पुढील एमसीक्यू पाहूया. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. सम ऑफ n नॅचरल नंबर्स n × n+1 डिवाइडेड बाय 2. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स? सेम प्रश्न आहे मागच्या सारखाच. 10 नॅचरल नंबरच्या ऐवजी आता काय टाकले गेले? 30 नॅचरल नंबर. सेम एक्सप्लेनेशन, फॉर्म्युला आताच लक्षात बसला असेल तुमच्या. n × n+1 डिवाइडेड बाय 2. बट आपल्याला इथं 30 नॅचरल म्हणजे यांची किंमत आता 30 पकडावं लागेल. मागच्या वेळेस 10 नॅचरल नंबर असल्यामुळे यांची किंमत 10 पकडावं लागली. आता 30 नॅचरल नंबरमुळे यांची किंमत 30 पकडावं लागणार आहे. सो 30 × 30 + 1 31 डिवाइडेड बाय 2. इथे कॅन्सलेशन केलं तर 15 × 31 हे 15 × 31 मल्टिप्लिकेशन करा. 465 हे दिसत आहे. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. ओके, जे की तुम्हाला इथे दिसत आहे 465. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. इन एन एपी फर्स्ट 2 टर्म्स आर. पहिल्या टर्म दिले मी, हे T1 आहे बेटा आणि हे आहे T2. देन 21st टर्म इज, पहिल्या 2 टर्म दिल्या तर 21वी टर्म काढायला सांगितले, दॅट इज T21 = क्वेश्चन मार्क. ओके, एक्सप्लेनेशन लक्षात घेऊ. याचं काय दिलंय पहा. आपल्याला दिलंय फर्स्ट टर्म म्हणजे ए किंवा T1 म्हणा त्याला, आणि सेकंड टर्म दिले T2 दिलेला आहे, आणि विचारलाय 21वी टर्म दॅट इज T21 विचारला होता. सो डी काढून घेऊया अगोदर. डी मीन्स पहिल्या 2 टर्मची वजाबाकी, कॉन्सिक्युटिव्ह टर्मचं सबट्रॅक्शन.
T2 minus T1 T2 आहे 4 मायनस आणि हे मायनस 3 T1. सो मायनस मायनस प्लस झाला 7 आला. D ची किंमत आलेली आहे बेटा 7. क्लिअर. सो 21st टर्म काढायसाठी आपल्याला n ची किंमत काय पुट करावं लागेल 21 आणि युजिंग दिस फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला कोणता Tn चा फॉर्म्युला बेटा Tn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू D. आता त्याच्यात ठेवा a ची किंमत काय दिली बेटा आपल्याला इथं लिहिलेली आहे सुरुवातीला -3. n ची किंमत मी सांगितली तुम्हाला 21. तेव्हा 21 मायनस 1 आणि D ची किंमत काय दिलेली आहे आपण इथं कॅल्क्युलेट केली 7. इथं 7 ठेवला 21 minus 1 that is 20 20 into 7 that is 140 आणि -3 137. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर जे की तुम्हाला इथं दिसत आहे 137. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. ओके पुढील एमसीक्यू पाहूया. हा फॉर एनी AP if D equal to 5 and T18 minus T13 equals to question mark then what is the difference of these two terms. D ची किंमत दिलेली आहे आपल्याला 5. सो एक्सप्लेनेशन लक्षात घ्या काय दिले आपल्याला इथं Tn च्या फॉर्म्युलाशी संबंधित हे एमसीक्यू आहे म्हणून इथं फॉर्म्युला लिहून ठेवलाय आपण Tn equals to a plus n minus 1 into D. आपल्याला दिले काय बेटा T18 आणि T13 ची सबट्रॅक्शन विचारलेली आहे मीन्स T18 चा फॉर्म्युला बनवून घ्या. या फॉर्म्युल्यात n ची किंमत 18 टाका. सो 18 minus 1 इथे येईल 17 आणि D राहिलेला a plus 17D आणि याच फॉर्म्युल्यात यांच्या जागी परत 13 टाका. सो 13 minus 1 इथे येईल 12D. सो T13 आणि T18 आपण कॅल्क्युलेट केले फॉर्म्युल्यानुसार लिहिले. ओके सो आता हे सबट्रॅक्शन करायचं म्हणून या सबट्रॅक्शन मध्ये ठेवा T18 ची किंमत आहे a plus 17D मायनस T13 ची किंमत आहे a plus 12D. हे मायनस मल्टिप्लाय आहे ब्रॅकेटच्या बाहेर तर ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ही टर्म अशी बनेल बघा a प्लस इथं लिहितोय मी 17D आणि हा मायनस ब्रॅकेटच्या मध्ये दिल्यावर मायनस a बनेल आणि हा प्लसच्या ऐवजी हे मायनस मध्ये गेल्यावर मायनस 12D बनेल. सो आता हा मायनस प्लस a आणि मायनस a कॅन्सल झाला 17D मायनस 12D किती उरला बेटा 5D. सो T18 मायनस T13 इक्वल्स टू 5D. ऑप्शन नंबर हा D आलाय आणि D ची किंमत किती होती बेटा D ची किंमत किती आहे D ची किंमत दिली ते का क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं दिलेली आहे D ची किंमत काय बेटा 5 दिलेली आहे. सो आपण आता किंमत 5D काढलं ना तर D ची किंमत टाका ही 5 आणि D ची किंमत 5 दिलेली आहे क्वेश्चन मध्ये 5 into 5 is 25. सो आन्सर इज 25. ऑप्शन नंबर सी मध्ये ते दिसत आहे या ठिकाणी. ओके D ची किंमत 5 असल्यामुळे 5D आन्सर आलं होतं 5 गुणिले 5 25 झाला आन्सर. पुढे एमसीक्यू कडे पाहूया. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3. First 5 multiples. Multiples means the numbers in the table of 3. That is 3, 6, these 3. These 5 numbers. हे काय झाले multiple of 3. First 5 multiples of 3. यांची काय विचारले बेटा सम विचारलेली आहे. बेरीज किती होते म्हणजे बाई नंबर्स तुम्ही डायरेक्ट असं मेन्शन करून बेरीज केले तरी आन्सर येऊन जाते किंवा कॅल्क्युलेट केले तरी येऊन जाईल. ठीक आहे इथल्या इथंच ओरली करता येईल 3 आणि 6 9 9 9 18 18 आणि 12 30 30 आणि 15 45. ऑप्शन नंबर हे काय असणार आहे त्याचा आन्सर. आणि आपण जर हे व्यवस्थित कॅल्क्युलेटच करतो म्हणला तर हे असं दिसणार आहे मल्टिपल ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल्स ऑफ 3 लिहिले बघा 3 6 9 12 15. ओके सो फर्स्ट टर्म काय बेटा 3 हिअर इट इज. कॉमन डिफरन्स काढून घेतला 3 चा फरक आहे बघा 6 minus 3 that is 3 आणि यांची किंमत काय फर्स्ट 5 मल्टिपल्स म्हणून यांची किंमत किती आहे 5 पहिले 5 म्हणे ना म्हणून यांची किंमत 5 ठेवली. या तिन्ही किमती मिळाल्या आणि आपल्याला सम विचारले म्हणून एस चा फॉर्म्युला माहित असावा तुम्हाला. एस चा फॉर्म्युला काय n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म n/2 यांची किंमत आहे 5 5/2. फर्स्ट टर्म काय बेटा फर्स्ट टर्म इथं दिसते 3 लास्ट टर्म कोणती आहे 15 हे 3 + 15 3 + 15 18 या 18 ला याला 9 ने कॅन्सल केले 9 × 5 = 45 45. असं कॅल्क्युलेट केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट नंबर लिहून केलं तरी ऍडिशन केलं तरी चाललं असतं. ओके नेक्स्ट एमसीक्यू पाहूया आपण. 15 10 5 इन दिस AP सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स इज. या AP मध्ये पहिल्या 10 टर्मची सम काय म्हणे. ओके आताचा सारखाच क्वेश्चन आहे रिपीट. ओके फर्स्ट टर्म कोण आहे बेटा A आणि D काढून घ्यावं लागेल दॅट इज 10 - 15 - 5D आला. ओके आणि 10 टर्म्स म्हणजे n ची किंमत 10 दिलेली आहे. A माहित झाला D माहित झालेला आहे आणि n माहित झालेला. तो आपल्याला विचारले सम. ओके
सो एस एन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एक्सप्लेनेशन इकडे पाहूया आपण. हा, -75 त्याचा आन्सर आहे. कसं आलं पहा, मी आता सांगले. ए ची किंमत आहे 15, डी ची किंमत आहे -5, इथे कॅल्क्युलेट केलेली आहे. आणि एन ची किंमत काय भेटा आपल्याला, सम ऑफ फर्स्ट 10 टर्म आहे ना, एन ची किंमत काय 10, यस 10 झाला इथे. फॉर्म्युला आहे बघा हा, n/2 इंटू ए 2a प्लस n-1 इंटू डी. या फॉर्म्युल्यात जर आपण किमती ठेवल्यावरती ए ची किंमत आहे 15/n/2, एन ची किंमत होती 10, फर्स्ट 10 टर्म्स असल्यामुळं. ओके, इथं ठेवला 10/2. ए 2a, ए ची किंमत आहे 15, 2 इंटू ए 15 प्लस n-1, 10-1 इंटू डी ची किंमत आहे -5. हे सिम्प्लिफाय करा. इथे कॅन्सलेशन झाल्यावर इथं 5 आलाय. 15 इंटू इथं 30 आलेला आहे पहा. 10 - 1 9 आणि -4 -5. 9 - 9 आणि -5चं मल्टिप्लिकेशन -45 आला. 30 - 45 -15 आला. आणि कंसाच्या बाहेरचं 5 5 आणि हे -15 यांचा गुणाकार करा. 15 × 75 आणि निगेटिव्ह. सो -75 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए मध्ये जे दिसत होतं आपल्याला. इथे पहा -75. ओके, पुढचा एमसीक्यू पाहूया. In an AP, the first term is A and the last term is 20. The sum of all terms is 399. Then n equals to question mark. n ची किंमत काय असेल आपल्याला दिले. फर्स्ट टर्म ए दिलेला आहे, लास्ट टर्म म्हणजे tn दिलेला आहे, हे लास्ट टर्म म्हणजे tn आणि ए मीन्स फर्स्ट टर्म दिले t1 आणि हे किती दिलेले बघा. हा, सम sn दिलेला आहे. सगळ्या टर्मची बेरीज 399. तर n किती आहे असं विचारलेलं आहे. ओके, फॉर्म्युलाकडे लक्ष द्या. हा, फर्स्ट टर्म दिलेला ए आणि लास्ट टर्मला एल नाव दिलं इथं 20 आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इज 399 दिलेला आहे. काय फॉर्म्युला आपल्याला माहित असावा, तुम्हाला एसएनचा हा फॉर्म्युला माहित असावा. n/2 इंटू ए प्लस फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म ए प्लस एल. आता ए दिलेला होता, एल दिलेला होता, या फॉर्म्युल्यात ठेवा. इथं 1 + 20 पहा, 1 ठेवला आणि 20 ठेवला, 21. n आपल्याला कॅल्क्युलेट करा सांगला, n/2 तसाच. आणि इथं एस ची किंमत दिली ती 399, इथं ठेवलाय. ह्या दोन इकडे डिवाइड मधला इकडे पाठवला तर मल्टिप्लाय होऊन जाईल. 399 इंटू 2 दॅट इज 798 आणि इथं राहिला 21n. 21 इकडे डिवाइड मध्ये पाठवा, इथं सिम्प्लिफिकेशन करा. कॅन्सलेशन केल्यास 38 आन्सर येते. n ची किंमत आलेली आहे 38, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये दिसत आहे या ठिकाणी. ओके, पुढील पाठाचे एमसीक्यू पाहूया. जो 4 नंबरचा चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग. या पाठावरचे एमसीक्यू आपल्याला इथं चेकआउट करायचे. जीएसटी एडिशन म्हणून मी असं त्याला इथं मेन्शन केलेलं आहे. क्लास 10 चे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू असणार आहेत. चौथ्या चॅप्टरवरचे एमसीक्यू आपण इथं पाहत आहोत. फर्स्ट एमसीक्यू पाहूया. तुम्ही एवढेच एमसीक्यू जरी करून गेलात बेटा, सो डेफिनेटली तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये एमसीक्यू बद्दलचे जेवढे काही प्रश्न येणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे डेफिनेटली तुम्हाला सॉल्व्ह करता येतील आरामशीर. ठीक आहे, चला फर्स्ट एमसीक्यू पहा. खूप सोपे असतात, इथं कॅल्क्युलेशनची काही गुंजाईश नाही आहे, फक्त नॉलेज टाईपचे एमसीक्यू आहेत. या पाठावरचे 5-6 एमसीक्यू आहेत, तेवढे फास्ट मध्ये आपण लक्षात घेऊया. द टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विद इन अ स्टेट. सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेटच्या मध्ये कोणता टॅक्स लावत असतो? टॅक्सची दोन नाव आहेत बेटा, सीजीएसटी, एसजीएसटी आणि आयजीएसटी, यूटीजीएसटी, चारही ऑप्शन दिलेले आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स कोणता असतो तुम्हाला माहित असावं. सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स असतो सीजीएसटी, सी फॉर सेंट्रल असते. जीएसटीचं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणून नाव येते. सी फॉर सेंट्रल, इथं आय आहे बघा, आयजीएसटी, आणि इथं एस फॉर स्टेट येते बघा, स्टेट जीएसटी, स्टेटचा जीएसटी आला. युनियन टेरिटरी आला, यूटी जीएसटी. ओके, हे असे नाव आहेत. तर सेंट्रल असल्यामुळं इथं ऑप्शन नंबर बी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. तरी एक्सप्लेनेशन पहा, करेक्ट आन्सर आहे बी ना, सीजीएसटी. कसं आलं बेटा हे? ऑप्शन नंबर चेक करा. विदिन अ स्टेट इट इज नोन ॲज इंट्रा स्टेट ट्रेडिंग. विदिन स्टेट असेल तर इन दिस सिनॅरिओ जीएसटी इज डिवायडेड इक्वली. कसे? सीजीएसटी आणि एसजीएसटी अशा दोन ह्याच्यामध्ये तो डिवाइड. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स असतो आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. म्हणून इथं ऑप्शन आपलं कोणतं टिक मार्क होणार आहे बेटा? बी, सीजीएसटी, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटनं ॲक्वायर केलेला टॅक्स असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण.
इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. GSTIN नंबर असतो, युनिक नंबर असतो टॅक्स पे करण्यासाठी, GSTIN नंबर म्हणतात त्याला. देअर आर अल्फा न्यूमेरिकल्स, डॅश अल्फा न्यूमेरिकल्स किती असतात? अल्फाबेट पण असतात आणि काही नंबर्स पण असतात. ते एकूण किती असतात? ऑप्शन आहेत 15, 10, 16 आणि 9. तुम्हाला माहित असेल एकूण किती असतात बेटा? 15. ओके, त्यात काही अल्फाबेट असतात. ह्या बाई जसं एक्झाम्पल दिलंय 27, पुन्हा ABCDE, पुन्हा काही नंबर असतात, पुन्हा अल्फाबेट असतात, असं पुन्हा नंबर, पुन्हा अल्फाबेट, अल्फाबेट आणि नंबर आहे, समजा अल्फा न्यूमेरिकल्स असं म्हणतात. टोटल किती आहेत मोजलात बघा तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. लक्षात ठेवा, आपल्याला हा का पाठ करायचा नंबर नंबर पाठ करायचा नसतो, बट त्यात किती एकूण डिजिट्स आहेत आणि अल्फाबेट्स आहेत. टोटल काउंटिंग माहित असावी तुम्हाला. किती असतात बेटा? 15च असतात. 15 पेक्षा कमी जमत नाही आणि 15 पेक्षा जास्त जमत नाही. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर ए त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा MCQ पाहूया. रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज. ओके, काय 5%, 12%, 0% अँड 18%. इसेन्शियल आवश्यक जे आहेत, आवश्यक जे काही वस्तू आहेत त्यासाठी GSTचा रेट काय असतो इसेन्शियल कमोडिटीज वरचा, हे तुम्हाला माहित असावं. त्याचा रेट असतो 0%. जसे अन्न पदार्थ असतील त्याच्यावरचा रेट काय असतो, जे काही इसेन्शियल आहेत. केक वगैरे नाहीये, केक इसेन्शियल नाहीये, जे डेली नीड साठी खाद्य पदार्थ लागतात त्याला म्हटल्या जात आहे. ओके, सो त्याच्यावर टॅक्स लागला जात नाही. ओके, सो करेक्ट आन्सर आहे इसेन्शियल कमोडिटीज वरचा टॅक्स किती असतो? 0%. दिले बघा, इसेन्शियल कमोडिटीज आर द आयटम रिक्वायर्ड फॉर बेसिक डेली लाईफ सच ॲज फूड ग्रेन, धान्य, साल्ट, फ्रेश व्हेजिटेबल्स, मिल्क, अशा याच्यावर, अशा याला काय म्हणतो आपण? इसेन्शियल कमोडिटीज. आणि त्याच्यावर सरकार कसल्याही प्रकारचा टॅक्स लावत नाही, कारण की ते बेसिक डेली लाईफ साठी असणारे रिक्वायरमेंट्स आहेत. सो त्याच्यावर टॅक्स लावला जात नाही, लक्षात ठेवा. सो ऑप्शन नंबर सी मी 0% टॅक्स लावला जातो हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट MCQ आहे पहा. GST सिस्टीम वॉज इंट्रोड्युस्ड इन आवर कंट्री फ्रॉम. कधीपासून GST सिस्टीम आपल्या देशामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेलेली आहे? डेट लक्षात ठेवायची तुम्हाला. दॅट इज डेट इज 1st of July 2017. ऑप्शन नंबर डी मध्ये ते करेक्टली दिसत आहे. 1st of जुलै, सॉरी जून नाहीये, 1st जुलै 2017 पासून GST इंट्रोड्यूस केलेले आपल्या देशामध्ये. नेक्स्ट MCQ पहा. द रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटिलिटीज इज 18%. युटिलिटीज मीन्स काही स्टेनलेस स्टीलचे काही भांडी वगैरे, त्याच्यावरचा त्यांनी सांगितलंय का रेट 18% आहे म्हणे. तर स्टेट GST किती असेल? लक्षात ठेवा, GST हा दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होत असतो, CGST आणि SGST. अर्धा CGST जातो म्हणजे सेंट्रलला जातो आणि अर्धा स्टेटला जातो. म्हणजे 18%चा अर्धा किती होईल बेटा? 9%. हा 9% जातो कोणाला? स्टेटला, आणि एवढाच 9% जातो तो सेंट्रलला. दोन भाग होतात, एक स्टेट कडे जातो त्याचा टॅक्स आणि त्याचा अर्धा हिस्सा जातो सेंट्रल कडे. सो आन्सर आहे याचं ऑप्शन नंबर बी, हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, कारण की GST 18 होता तर टोटल त्याचे दोन भाग होत असतात. GST डिवाइडेड बाय 2 CGST बनतो आणि SGST बनतो. सो 9% हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. चला, तर आता आपण पुढच्या पाठाकडे वळूया. तत्पूर्वी मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो विद्यार्थी मित्रांनो, की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये. हे MCQचे क्वेश्चन्स मी तुमच्या समोर मेन्शन केलेले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये 1 मार्कचे क्वेश्चन्स, 2 मार्कचे क्वेश्चन्स, 3 मार्कचे क्वेश्चन्स, ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या प्रश्नाची तयारी जरी तुम्ही केलं तरी तुमचं ऑन टाइम प्रिपरेशन, म्हणजे 2-3 दिवसामध्ये तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिलात तर तुमचं 100% प्रिपरेशन मॅथेमॅटिक्सचं होणार आहे, यात काहीही शंका नाही आहे. या व्यतिरिक्त सायन्स आणि इतर जे काही पेपर होणार आहेत पुढे, सोशल सायन्स वगैरे, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी यांचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स मिळत राहणार आहेत, किंवा त्या संबंधी काही सूचना मिळणार आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन संबंधीच्या. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि महत्त्वाचं दुसरं एक सांगणं आहे, की शेअर करायला विसरू नका प्लीज. तुमचं शेअर करणं म्हणजे तुमचे अ, एकमेकांना हा व्हिडिओ पाठवणं म्हणजे त्याच्यातून आम्हाला एनर्जी मिळत असते आणि आम्ही आणखीन चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथं आपण आता हा प्रोबॅबिलिटी जो काही चॅप्टर आहे त्याच्यावरचे काही चॅलेंजिंग एम-सी-क्यू जे बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, ते इथं आपण पाहूया. चला फर्स्ट एम-सी-क्यू पाहूया. If a die is ruled, what is the probability that number appearing on the upper face is less than 2? Die माहित आहे तुम्हाला? Die माहित आहे तुम्हाला? जर त्याला आपण रोल केलं तर तर काय म्हणे प्रोबॅबिलिटी ऑफ नंबर अपीअरिंग अपर फेस इज लेस दॅन 2. 2 पेक्षा लहान प्रोबॅबिलिटी हां, लेस दॅन 2 पेक्षा लहान नंबर वरच्या फेसवर येण्याची प्रोबॅबिलिटी काय असं विचारलं त्याने. 2 पेक्षा लहान नंबर म्हणजे कोणता नंबर आहे बेटा? 1 आणि 2 हे 2 नंबर. नाही लेस दॅन 2 म्हणल्यावर 1 फक्त 1 आणि टोटल डायसवर चान्सेस किती असतात? 6. सो 1/6 हे त्याचा आन्सर बनणार आहे. सो ऑप्शन नंबर डी आन्सर आहे. तर एक्सप्लेनेशन लक्षात घेऊया आपण इथं पहा दिलंय. अ डाय हॅज 6 फेसेस 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. अँड सो इट्स एन ऑफ एस काय मीन्स नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहे बेटा? 6. गेटिंग नंबर लेस दॅन 2. लेस दॅन 2 नंबर कोणता आहे बेटा? दॅट इज ओन्ली 1. यात एकच नंबर येतो. हा 2 पेक्षा लहान म्हणजे फक्त एकच नंबर येणार. सो त्या इव्हेंटचा एन ऑफ एलिमेंटची संख्या काय आली त्या इव्हेंटमध्ये 1 आलेली आहे. ओके. सो प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट इज एन ऑफ ई डिवाइडेड बाय एन ऑफ ए एन ऑफ एस. ई हे इव्हेंटचं नाव दिलेलं आहे इथं. ओके. इथं दिले बघा इव्हेंट ई गेटिंग नंबर लेस दॅन 2. सो एन ऑफ ई दिलेला आहे आपल्याला आला इथं 1. एन ऑफ एस इथं आलेला आहे 6. सो 1/6 हे त्याचा फायनल आन्सर बनणार आहे. सो ऑप्शन नंबर डी मध्ये जे की आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया आपण. इफ एन ऑफ ए इक्वल्स टू 2 एन ऑफ पी पी ऑफ ए इक्वल्स टू 1/5 देन डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ एन ऑफ एस. ओके. सिंपलचा प्रश्न आहे प्रोबॅबिलिटीच्या फॉर्म्युल्यावर आधारित. एन ऑफ एस विचारलेला आहे. पहा एक्सप्लेनेशन लक्षात घेऊया आपण इथं. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय बेटा? सो इट इज पी ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस. आपल्याला दिलं काय? पी ऑफ ए दिलेला आहे, एन ऑफ ए दिलेला आहे, एन ऑफ एस विचारलेला आहे. पी ऑफ ए दिलेला आहे पहा आपल्याला किती? 1/5 इथं ठेवला आहे 1/5 इक्वल्स टू एन ऑफ ए किती दिलेला आहे? 2 डिवाइड बाय एन ऑफ एस तसाच. हा डिवाइड मला एन ऑफ एस इकडे पाठवला आणि 1/5 इकडे पाठवला. कसं सिम्प्लिफाय करा तुम्हाला जशा पद्धतीने जमते. एन ऑफ एस इंटू 1 इथे पाठवला आणि 5 इकडे डिवाइड मध्ये पाठवला. सॉरी डिवाइड मधला 5 इकडे 2 मधून मल्टिप्लाय मध्ये गेला. सो 2 इंटू 5 दॅट इज 10. एन ऑफ एस ची किंमत काय बेटा? 10. जे की ऑप्शन नंबर ए मध्ये आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा एमसीक्यू पाहूया. विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. खालीपैकी कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा. असा हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. नंबर ऑफ टाइम्स विचारलेला प्रश्न आहे हा. इम्पॉर्टंट आहे. ट्रिपल स्टार्ट केलं मी याला, की खालीलपैकी कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही? रिप्रेझेंट करत नाही आणि करतो या दोन. कॅन रिप्रेझेंट, कॅन पण टाकते कधी-कधी किंवा कधी कॅन नॉट पण टाकते. केअरफुल इथं रीड करायचे तुम्हाला. ओके. खाली कोणता नंबर रिप्रेझेंट करत नाही असं विचारलंय. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी माहित असावी तुम्हाला. कधीही बेटा काय असते प्रोबॅबिलिटी? 0 पेक्षा मोठी असते आणि 1 पेक्षा लहान असते. 0 और probability 0 or greater than 0 but less than 1. 1 पण less than or equal to 1. 1 येते आणि 1 पेक्षा लहान येते. 0 येऊ शकते आणि 0 पेक्षा मोठी येऊ शकते. सो 1 पेक्षा लहान असला पाहिजे नंबर याकडे लक्षात ठेवायचा आहे. सो यातला हा नंबर 1 पेक्षा लहान आहे का? नाही आहे. हा 2/3 हा तो 1 पेक्षा लहान मीन्स हे प्रोबॅबिलिटी होऊ शकते. 15% मीन्स 1.5 बनते बेटा. सॉरी 0.15 बनते. म्हणजे हा नंबर सुद्धा 1 पेक्षा लहान आहे. हे बनू शकते. 0.7 हा नंबर सुद्धा 1 पेक्षा लहान आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शन्स काय आहेत बेटा? प्रोबॅबिलिटी होऊ शकतात. बट 1.5 इज ग्रेटर दॅन 1. प्रोबॅबिलिटी कधी काय असते बेटा? 1 पेक्षा लहान असते. इथं 1.5 1 पेक्षा लहान नंबर नाही आहे. सो हा नंबर प्रोबॅबिलिटी होऊ शकत नाही. कॅन नॉट विचारलं तर. सो ऑप्शन नंबर ए हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. एक्सप्लेनेशन इथं लिहू नाही तरी प्रोबॅबिलिटी कोणत्याही इव्हेंटची काय असते बेटा? 0 आणि 1 च्या दरम्यान असते. 0 to 1 असू शकते किंवा त्या दरम्यान असू शकते. ठीक आहे. इथं सगळे ऑप्शन चेक केले तर 2/3 0.66 हे व्हॅलिड आला. हे पण व्हॅलिड होता. 15% म्हणजे 0.15 आला. हे बी व्हॅलिड आला. 0.7 का व्हॅलिड आले? कारण हे सगळे नंबर काय आहेत? 1 पेक्षा लहान आहेत. ठीक आहे त्यामुळं. बट 1.5 इज ग्रेटर दॅन असल्यामुळे सो इट इज इम्पॉसिबल.
सो जी प्रोबॅबिलिटी होऊ शकत नाही तो नंबर होता 1.5 ऑप्शन नंबर ए. पुढचं पहा एमसीक्यू. There are 40 cards in a bag numbered from 1 to 40. एका बॅग मध्ये 1 ते 40 पर्यंतचे अंक लिहिलेले कार्ड्स आहेत. One card is drawn at random. What is probability that card bear a number which is multiple of 5? ओके, प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे. असा कार्डची प्रोबॅबिलिटी फाइंड करा की ज्या कार्डवर 5च्या मल्टिपल मध्ये नंबर असतील आणि ते कार्ड कुठून स्टार्ट होले 1 पासून 40 पर्यंतचे कार्ड. ओके, सो एक्सप्लेनेशन लक्षात घ्या. असे किती कार्ड आहेत बेटा एकूण, जे की मल्टिपल ऑफ 5 असणार आहेत आणि जे की 1 ते 40च्या दरम्यानचे असणार आहेत. त्याची लिस्ट किती केलेली आहे बघा. 5 आहे, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 हे आहेत. these are the numbers from 1 to 40 which are multiple of 5, जे की 5च्या मल्टिपल मध्ये आहेत. 1 ते 40 पर्यंतचे 5च्या मल्टिपल मध्ये नंबर आहेत तेवढे 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. एकूण किती आहेत मोजलात तर 8. ओके, सो प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इक्वल्स टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए आताच काढलाय आपण. किती आहेत एकूण इव्हेंट नुसार आलेले एकूण आउटकम्स किती आहेत 8. एन ऑफ एस किती आहेत, एकूण संख्या किती अवेलेबल होत्या 40. सो 1/5 प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू येते इथं 1/5, जे की ऑप्शन नंबर आपल्याला ए मध्ये दिसत आहे. ओके, चला नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. फ्रॉम द फॉलोइंग नंबर्स विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. आता बघा परत कॅन नॉट शब्द आलाय बघा, याकडे लक्ष द्यायचं. आता सांगितलेला प्रश्न होता 1 पेक्षा मोठा असेल तो नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. हा 1 पेक्षा लहान आहे, हा रिप्रेझेंट करतो. हा 1 पेक्षा मोठा आला. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, की हा नंबर 1 पेक्षा मोठा असल्या कारणानं प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही. हा 1 पेक्षा लहान आहे बघा, हा रिप्रेझेंट करतो. हा पण 1 पेक्षा लहान आहे. पण दिस इज करेक्ट आन्सर. ओके, जो की प्रोबॅबिलिटी होऊ शकत नाही असं त्याने विचारलं होतं. क्लिअर. सो ऑप्शन नंबर बी दॅट इज 2.0. तिथं सगळं व्हॅलिड इनव्हॅलिड सगळं व्यवस्थित सांगलेलं आहे बघा. हा नंबर या दरम्यान आहे 0 च्या. हा नंबर पण 1 to 0 च्या दरम्यान आहे. हा नंबर सुद्धा 1 to 0 च्या दरम्यान आहे. बट 2 हा नंबर 1 to 0 च्या दरम्यान असल्या कारणानं तो प्रोबॅबिलिटी होऊ शकत नाही. ओके, दिस फिनिशेस दी ऑल एमसीक्यू. ओके, इथं सर्व पाठाचे एमसीक्यू आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझी परत एकदा विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. तुम्ही चॅनलवर स्टार्ट पासून एंड पर्यंत होता पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.